नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्थ व निरोगी जीवन जगत आहात. बंधू आणि भगिनींनो, उन्हाळा सुरू आहे व या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ किंवा विवाह समारंभ पार पाडले जात असतात व या विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात अवाजवी असा खर्च देखील केला जात असतो. बऱ्याचदा हा विवाह हॉटेल्स, लॉन्स व रेस्टॉरंटमध्ये पार पाडला जात असतो व या विवाह समारंभात वधू पक्षाकडील किंवा वर पक्षाकडील व्यक्ती हे मोठ्या प्रमाणात आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात व त्याकरिता ते मोठ्या प्रमाणात खर्च देखील करत असतात व हा खर्च करण्याकरिता बरेचदा वधू पक्षाकडील व्यक्ती किंवा वर पक्षाकडील व्यक्ती हे मोठ्या प्रमाणात कर्ज देखील घेत असतात व हा विवाह समारंभ मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात व मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात व हा विवाह समारंभ पार पाडण्याकरिता ते मोठ्या प्रमाणात कर्ज देखील घेत असतात व आपल्या मुलींचा विवाह मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन साजरा करत असतात व आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडत असतात. बंधू आणि भगिनींनो, हा समारंभ पार पाडण्याकरिता बरेचदा वधू पक्षाकडील किंवा वर पक्षाकडील व्यक्ती किंवा आई वडील हे आपल्या शेती, घरदार व दागिने देखील गहाण ठेवत असतात व आपल्या मुलींचा विवाह मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात व आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न करत असतात. बंधू आणि भगिनींनो, बरेचदा हा अवाजवी खर्चामुळे वधू पक्षाकडील माता पिता हे बरेचदा कर्जात बुडून जातात व शेवटच्या क्षणापर्यंत कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, हा अवाजवी खर्च टाळणे खूप गरजेचे असते. बंधू आणि भगिनींनो, हा अवाजवी खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलीचा विवाह अगदी साध्या आणि सहज पद्धतीने करा की जेणेकरून तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबणार नाही व तुमचे आयुष्य देखील सुखमय होईल. कोणत्याही मुलीला असे वाटणार नाही की आपल्यामुळे आपले आईवडील कर्जाच्या डोंगराच्या खाली दबून जाईल. प्रत्येक आईवडील सुखी राहावे अशीच आपल्या मुलींची इच्छा असते व त्याकरिता त्या प्रयत्न करत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, बरेचदा प्रत्येक आई वडील हे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असतात व आपल्या मुलीचा विवाह करत असतात. कधी कर्जामुळे देखील जर विवाह समारंभात पूर्ण होत नसेल तर बरेच आई वडील किंवा वधू पक्षाकडील व्यक्ती हे शेती, घरदार व दागिने देखील विकण्याचा प्रयत्न करतात व आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडत असतात. बंधू आणि भगिनींनो, कोणत्याच मुलीला हे वाटणार नाही की आपल्यामुळे आपले आई वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून जावे. प्रत्येक मुलीला वाटते की आपले आई वडील आपल्यामुळे दुःखी होऊ नये, ते पण सुखमय जीवन जगावे. प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपली मुलगी हे सुखमय जीवन जगावे. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीला देखील वाटते की आपले आई वडील देखील सुखी आणि समाधानी जीवन जगावे. कोणतीही मुलगी असा विचार करणार नाही की आपल्यामुळे आपल्या आई वडील दुःखमय होईल किंवा दुःखी राहील. प्रत्येकीलाच वाटते की आपले आई वडील देखील सुखी राहावे. प्रत्येक मुलाला देखील वाटत असते की आपले आई वडील किंवा आपल्या घरचे लोक सुखी राहावे. कर्जबाजारी होऊन आपला विवाह व्हावा असं कुणालाच वाटत नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्या मुलीचा विवाह करताना अति पैशाचा उधळणपट्टी टाळा व अगदी साध्या पद्धतीने आपल्या मुलीचा विवाह करावा की जेणेकरून तुम्ही आयुष्यभर कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहणार नाही व शेवटच्या क्षणापर्यंत तो कर्ज फेडण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या विवाहामध्ये अवाजवी असा खर्च टाळा व आपल्या मुलीचा विवाह अगदी सोप्या पद्धतीने करा. कारण कोणत्याही मुलीला हे वाटणार नाही की आपल्यामुळे आपल्या आई वडील दुःखी राहावे की कर्जबाजारी व्हावे. प्रत्येक मुलीला वाटते
की आपले आई वडील देखील आपण नसताना देखील सुखी राहावे. ते कर्जाच्या ओझ्याखाली राहिले तर ते कोणत्याच मुलीला आवडणार नाही. कारण आई वडील दुःखी असले की कोणतीच मुलगी सुखी जीवन जगू शकत नाही. तिला नेहमी हेच वाटणार की आपले आई वडील किंवा आपल्या घरचे लोक कष्टात आहे किंवा आनंदी नाही आहे. ते कर्जाच्या ओझ्याखाली दबून असलेले कोणत्याच मुलीला आवडत नसते. त्यामुळे आपला विवाह समारंभ पार पाडत असताना अति पैशाची उधळणपट्टी टाळावं व आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्यापेक्षा नवीन जोडप्याला कसं सुखमय करता येईल किंवा त्यांच्या आयुष्यात कोणत्या कमी असेल, उणिवा असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावं. पैशाची अति उधळणपट्टी ही टाळा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.